कीबोर्डमध्ये बघा, आता वरची आहे ती नंबर रोज आहे, ही अप्पर लाईन, ही लोअर लाईन आणि ही मिडल लाईन. आता आपल्याला इंग्लिशचे लेसन करत असताना लोअर लाईनमध्ये ह्या मिडल लाईनमध्ये आपल्याला इंग्लिशचे लेसन कवर करायचे आहेत. त्यामध्ये बघा, डाव्या हाताची आपली 4 बोटं कुठं ठेवायचे आहेत तर ए, एस, डी, एफ ही 4 बोटं आपल्या या 4 कीजवरती पाहिजेत. जी एच मध्ये राहिलं पाहिजे आणि इथून सेमिकॉलन करंगळी सेमिकॉलनवरती ठेवायची एल, के आणि जी. आता आपलं लेसन बघा कसं आहे, ज्याप्रमाणे आपण लेसन सांगितलं आहे. ए करंगळीमध्ये ए, एस, डी, एफ आहे ती 4 बोटं आहे तिथंच प्रेस केली. हे बोट मात्र पुढं जी आणि पुन्हा एफकडे यायचं. स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने टाकायचा. आता उजव्या हाताच्या करंगळीपासून स्टार्ट करा. सेमिकॉलन एल, के, जे आहे ती बोटं आहे तिथे प्रेस केली. हे बोट मात्र पुढचा एच आणि जेकडं परत यायचा. पुन्हा स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने टाकायचा. आता आपला लेसन कसा होईल बघा. ए, एस, डी, एफ, जी, एफ स्पेस सेमिकॉलन एल, के, जे, एच, जे स्पेस ए, एस, डी, एफ, जी, एफ स्पेस सेमिकॉलन एल, के, जे, एच, जे. म्हणजे काय केलं आपण, आहे ती बोटं आहे तिथंच प्रेस केली आपण. ह्या होम कीज आहेत. आपली बोटं कुठेही टाईप केली तरी बोटं ही होम कीजवरतीच आली पाहिजे. त्यामुळे मिडल लाईनला या काय म्हणायचं, होम लाईन असं म्हटलं जातं. बघा, डाव्या हाताची बोटं आपण कुठं ठेवणार आहे, ए, एस, डी, एफवरती आणि उजव्या हाताची 4 बोटं आपण कुठं ठेवणार आहे, सेमिकोलन एल, के आणि जी. टाईप करत असताना डाव्या करंगळीपासून सुरुवात करायचं. ए करंगळीने प्रेस करा. ए, एस, डी, एफ पुन्हा जी पुन्हा एफकडे स्पेस. आता उजव्या हाताची बोटं करंगळीपासून सेमिकोलन एल, के, जे, एच, जी स्पेस ए, एस, डी, एफ, जी, एफ स्पेस सेमिकोलन एल, के, जे, एच, जी. आज आपण हेच करणार आहे. बघा, आता त्यामधलेच ह्या लेसनची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच लाईनमधले फक्त याच लाईनमधले शब्द करणार आहे आपण. आता या लाईनमधले शब्द कोणकोणते असणार आहेत बघा. ए, एस, एच म्हणजे ॲश हा एक शब्द आहे, तो आपल्याला टाईप करायचा. तो कसा करणार आपण, ए करंगीनं प्रेस करणार. ए, एस 2 नंबरच्या बोटाने यस आणि एचसाठी कोणतं बोट यूज करणार आपण, उजव्या हाताचं ए बोट म्हणजे एच प्रेस केलं. स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने टाका. आता आस्क शब्द टाईप करायचा आपल्याला. ए, एस, के. ए करंगळीमध्ये ए, एस 2 नंबर बोट आणि के कोणत्या बोटामध्ये असेल बघा, सेमिकोलन एल आणि के म्हणजे के आपल्या 3 नंबर बोट. त्यानंतर एस, एल, ए, एस, एच स्लॅश टाईप करायचं. एस कोणत्या बोटामध्ये, 2 नंबर बोटामध्ये. एस, एल, ए, एस, एच. त्यानंतर फ्लॅश एफ, एफ, एल या बोटामध्ये. एल ए करंगळीमध्ये ए, एस 2 नंबर बोटामध्ये. एस आणि एच या बोटामध्ये. फ्लॅश. या पद्धतीनं आपण हा लेसन आज कवर करणार आहे. तर हा लेसन कंप्लीट झाल्यानंतर, ही लाईन कंप्लीट झाल्यानंतरच आपण दुसऱ्या लाईनला जाणार आहे. अजून एकदा बघा आपला लेसन कसा आहे. ए, एस, डी, एफ, जी, एफ स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने टाकायचं. पुन्हा या करंगळीपासून स्टार्ट करायचं. सेमिकोलन एल, के, जे, एच, जे स्पेस उजव्या हाताच्या अंगठ्याने. पुन्हा डाव्या करंगळीपासून ए, एस, डी, एफ, जी, एफ स्पेस सेमिकोलन एल, के, जे, एच, जे स्पेस ए, एस, डी, एफ, जी, एफ स्पेस सेमिकोलन एल, के, जे, एच, जी. जोपर्यंत आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस होत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला पूर्ण पाठ होत नाही तोपर्यंत हीच लाईन रिपीट करत जायचं आहे आणि यामधलेच आपल्याला शब्द घ्यायचे. तर शब्द कोणकोणते सांगितले, ए, एस, एच स्पेस एस, एल, ए, एस, एच, जी, एल, ए, डबल एस स्पेस जी, एल, ए, डी, डी, ए, एस, एच, ए, एस, के, एच, ए, एस, एच, एफ, एल, ए, एस, एच, जे, ए, एस, एच, जे, ए, डी. बरं, हा लेसन लक्षात आला. तर हा लेसन लक्षात आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.